मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता सावित्री खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. दादा म्हणालेले असतात की आता गंगाधर शास्त्री यांनी सांगितलंय शिक्षा तर आपल्याला मिळणारच. माझं हे घर वारकऱ्याचं आहे, पण आता माझ्या वारकऱ्याच्या घराला हाडूक मारणार आणि आपल्याला वाळीत टाकणार असं सुद्धा सांगण्यात आलेलं असतं. तेव्हा सावित्री म्हणत असते की मला आता काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा त्या ठिकाणी आऊ आलेली असते. सावित्री म्हणते, आऊ तुम्ही एक काम करा, ते पत्र आहे ना ते मला द्या बरं. ते पत्र मला वाचायचं आहे. नक्की त्याच्यामध्ये मालकांनी काय लिहिलं आहे ते मला बघायचं आहे. तेव्हा आऊ म्हणते, सावित्री अगं तेच तर मी तुला सांगायला आले ना, पत्र तू वाचू नकोस. मी चालले जॉन साहेबांकडं, त्यांना मी सांगणार आहे पत्र वाचायला. मग त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे ना ते मी तुला येऊन सांगते. त्यानंतर सावित्री म्हणत असते, हे काय चाललं आहे या घरामध्ये? पत्र मी वाचलं असतं तर नाही, मला वाचता येतं आहे, तरी एवढी पायपीट कशाला करायची आऊंनी? आऊ आलेले असतात. आऊ म्हणत असतात की फादर जॉन, फादर जॉन. तेवढ्यातच तिथे आता एक माणूस येतो आणि तो म्हणत असतो, काय झालं? फादर जॉन नाही आहेत. कुठे गेलेत? खडकला गेलेत. तिथे नवीन चर्चचं काम सुरू आहे ना, तेव्हा तिथे गेलेले आहेत. पण ज्योतीने जे काही केलं ते चांगलं केलं नाही हां. तेव्हा आऊ म्हणते, काय नाही केलं चांगलं? तुम्हाला बी कळलं का? तेव्हा इथे आता तो माणूस म्हणतो, हो मलाही कळलं. आणि का नाही कळणार? पहिलं पत्र इथे येतं तुम्हाला माहिती नाही का? आम्हाला सगळ्या गोष्टी कळत असतात. पण जर ज्योतीला ख्रिस्ती धर्म स्वीकारायचा होता तर जेव्हा फादर जॉननी सांगितलं तेव्हा का नाही स्वीकारला आणि तिकडे जाऊन स्वीकारला? ते म्हणतात की तसं काही झालेलं नाही आहे. तेव्हा आता जॉन साहेबांना राग येईल का? ते म्हणतात राग नाही येणार, कारण का ते येशूंना मानणारे आहेत. आता ज्योती त्यांच्याकडून येऊ दे धर्मात किंवा दुसरीकडून येऊ दे, पण फादर जॉनचं नाव झालं असतं. ख्रिस्ती धर्म घ्यायचाच होता तर इथेच घ्यायचा ना, फादर जॉनच्या हातून वाईन घ्यायचं. तेव्हा इथे सावित्री आता वाट बघत असते. आऊ म्हणत असते की अरे देवा, जरा तुम्ही पत्र वाचून देता का? तेव्हा ते म्हणतात, नाही, इथे कुणालाही मराठी वाचता येत नाही. फादर असते तर वाचलं असतं, पण फादर आता नाही, तेव्हा तू उद्या ये. तेव्हा आऊ म्हणते की आता सावित्रीला कळलं की पत्र मी वाचायला दिलेलंच नाही आहे किंवा ते वाचलं गेलं नाही आहे, तर सावित्री स्वतः वाचल, त्यापेक्षा हे पत्र न दाखवलेलंच बरं. तर इथे आता राणोजी काका आणि रखमा हे दोघेजणं म्हणत असतात, झालं ते झालं, परिस्थितीचा आता स्वीकार करा. ज्योत्याने जे केलं ते केलं, आता जे काही भोगायला येईल ते आपण भोगायचं. फक्त एक काम कर दादा, जेव्हा गंगाधर शास्त्री इथे येतील ना तेव्हा त्यांना सांगा की आपण दोघेजणं जरी भाऊ असलो तरी वेगळे वेगळे आहे. आपला काही एकमेकांशी संबंध नाही, आपला काडी मात्र संबंध नाही, हे त्यांना सांग बाबा. चुली वेगळ्या आहेत हे पण सांग. तेव्हा इथे रखमा म्हणत असते, अहो ते तर सांगते आल, पण तुम्ही बी सांगा की आपला आणि यांचा आता काय बी संबंध नाही म्हणून, आहे ना. तेव्हा इथे सावित्री येतानी म्हणते, दादा तुम्ही काळजी करू नका, तसं काय बी होणार नाही, आपल्या घराला हाडूक लागणार नाही, तुम्ही नका टेन्शन घेऊ. रखमा म्हणते, व्हय का? अगं सगळ्याला जड म्हणजे तूच ग, तुझ्याचमुळे तर हे सगळं घडतं आहे. किती वेळा सांगितलं ज्योतीला जरा थांबव थांबव, पण ज्योतीला काही तू थांबवलं नाहीस. जे करत राहिलास ते त्याला करू दिलंस. आता बघितलंस ना काय परिस्थिती आली आहे ती घरावरती. अगं घरादारीशी सगळ्या गळ्यांना नखं लावणार आहेस की काय तू? तेव्हा इथे आता ज्योतीने जे केलं आहे ना, अख्ख्या घराला त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत, कळते का गं तुला? तेव्हा इथे सावित्री म्हणत असते, हे बघा माझा आहे ना कुणावरती बी विश्वास नाही, माझ्या मालकांवरती विश्वास आहे. तेव्हा इथे राणोजी म्हणतो ना की माझा गंगाधर शास्त्रींवरती विश्वास आहे, ते जे काही करतील ते चांगलंच करतील, कुणाला बी जास्ती तरस द्यायचे नाही. ती म्हणते, तुम्ही ठेवा त्यांच्यावरती विश्वास, माझा विश्वास माझ्या मालकांवरती आहे. जोपर्यंत ते येऊन स्वतःचे तोंडाने कबूल करत नाही ना की त्यांनी धर्मांतर केले, तोपर्यंत मी कुणावरतीही विश्वास ठेवणार नाही, कुणाची मनमानी मी खपून नाही घेणार. आणि दादा तुम्ही बी काळजी करू नका, अहो यांनी धर्म नसेल सोडला
त्यांना सोडायचं असतं तर फादर जॉननी सांगितलं असतं तेव्हाच सोडलं असते की नाही. तुम्ही विश्वास ठेवा. तेव्हा ती म्हणते, हे बघा अण्णा तुम्ही तरी बोला ना. राजाराम दादा म्हणतात की मला काय बी बोलायचं नाही, मी साधा माणूस आहे. या सगळ्यामध्ये माझ्या पोराबालांचे हाल करू नका. त्यांची या सगळ्यामध्ये काय बी चूक नाही. माझ्या पोराचे हाल होता कामा नये. माझा गणपती अजून हाल आहे. तुम्हाला जे करायचं आहे ते करा. माझा गणपती लहान आहे, त्याला या सगळ्याची शिक्षा भोगायला लावू नका. मी कंटाळलो या सगळ्यांना. त्यानंतर इथे राणोजी आणि रखमा म्हणत असतात, हे बघा पारू आणि ये राजारामा, अरे काय तो निर्णय घ्या. अरे तुम्ही का उगाच इथे शिक्षा भोगायची? तुमची या सगळ्यामध्ये काय चूक आहे सांगा बरं. सावित्री ज्योतीला पोरबाळ नाही, पण तुम्हाला तर आहे ना. मग तुम्ही तुमच्या पोराबालांची काळजी घ्या ना. कशाला एकत्र राहताय? यगळे व्हा, यगळा विचार करा. तेव्हा इथे पारू म्हणत असते, नाही नाही माझ्याच्याने ते शक्य होणार नाही. यगळं कुठं राहायला सांगताय? म्या नाही यगळी राहायची. तुम्ही काय विचार केला आहे? तेव्हा इथे राणूजी म्हणतो, अरे राजारामा या पारूला काय बी कळत नाही. तेव्हा इथे रखमा म्हणते, ती सावित्री बघ फक्त नवऱ्याचंच ऐकते, बाकी ती कुणाचं काय बी ऐकत नाही. तुला तुझ्या नवऱ्याचं नाही ऐकायचं का गं पारू? तेव्हा इथे आता राजारामा तूच काय तो निर्णय घे बाबा. राजाराम म्हणतो की कसं आहे ना राणूजी आप्पा, मलासुद्धा यगळं राहणं काही चांगलं वाटत नाही. पण मी कळ्या फुलांमध्ये वाढलेला माणूस आहे, लई साधा माणूस आहे मी. मला हे काय बी कळत नाही जे काही चाललं आहे ते. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की यगळं राहणं मला पटत जरी नसलं तरी माझ्या पोराबाळांच्या भविष्यासाठी मला चांगला काही तो विचार करायलाच पाहिजे. त्याला नाहीतर पुण्यात कोण बी उभं करणार नाही आणि मला तसं होऊ द्यायचं नाही. तेव्हा इथं आता लगेच जी रखमा आहे ना ती म्हणते की चला गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत आहेत. गंगाधर शास्त्री म्हणत असतो की शिक्षा तर होणार, घराला हाडूक बांधलंच जाणार. तेव्हा रखमा म्हणते त्याचा काही इधीबिधी असतो काय? काही तयारी वगैरे करावी लागते? गंगाधर शास्त्री आता इकडे त्याच्या माणसांना सांगत असतो की त्याचा काही जास्त मोठा विधी वगैरे नसतो. महार लोकांना आता सांगावा धाडा आणि त्यांना सांगा की इथे आता एखाद्या प्राण्याचं हाड हे घेऊन यायचं आणि छोटा असेल तर भिंतीमध्ये ठोकायचं आणि मोठं हाड असेल तर इथे अंगणामध्ये गाडायचं आणि त्यांना वाळीत टाकायची, असं आता ठरवण्यात आलेलं असतं. तेव्हा इथे महार लोकांना निरोप द्यायला सांगितलेला असतो. तेव्हा इथे आऊ आलेली असते. आऊ म्हणते, ए पार्वती, अगं सावित्री कुठं आहे? तर सावित्री पाठच्या अंगाला आहे असं ती म्हणते. तेव्हा ती म्हणते की जाऊबाई आहेत मागच्या दाराला. काय बा आऊ काय झालं? तेव्हा ती म्हणते, नाही काय बी नाही. हिला सांगू का पत्राबद्दल? नाही नको, हिला कळलं की सावित्रीला कळलं की मी पत्र वाचलेलं नाही आहे, मग सावित्री हट्ट करेल की तिला वाचायचं आहे आणि तिने वाचलं तर घरामध्ये इथे संकटच येईल जणू. तेव्हा मी आता सांगते की पत्र मी जॉन साहेबांकडेच ठेवून आले आणि पत्रच लपून ठेवते. तेव्हा इथे आऊ म्हणते, अगं बाई पाणी दे जरा, ताण लागले. बाहेरनं आलेल्या माणसाला पाणी द्यायचं असतं, गुळ द्यायचा असतो. तेव्हा इथे पार्वती पाणी आणायला जाते ना, तेव्हा इथे आऊ ते पत्र लपून ठेवत असते. तेव्हा पार्वती म्हणते, काय हो आऊ, काय लपवतायसा? ती म्हणते, बाई अगं कुठं काय लपवते? अगं लपवत नाही बाई, बघते. पाणी दे बरं प्यायला आणि गुळ पण दे. बाहेरनं आलेल्या माणसाला द्यायचं असतं, प्रश्न विचारायचे नसतात. तेव्हा ती इथे टाळाटाळ करत असते, कारण पारूला कळलं तर ती सावित्रीला लगेच सांगेल ना की पत्र आणले आणि कुठे लपवले ते. सावित्री विचार करत असते, अहो मालक कुठं आहेसा तुम्ही? अहो लवकरात लवकर या, इथं जे काही चाललं आहे ना ते आता माझ्याने सांभाळता येत नाही आहे. तेव्हा आऊ तिथे येते. सावित्री म्हणते, आऊ आलात तुम्ही? काय पत्र वाचलं जॉन साहेबांनी, काय म्हणाली ते? ती म्हणते, नाही गं जॉन साहेबांनी पत्र नाही वाचलं. जॉन साहेब इथं नाहीच आहेत, ते तर दुसरीकडे गेलेत ना गं, त्यांना यायला उशीर आहे, पत्र नाही वाचलं. ती म्हणते, मग द्या मला, मी वाचते द्या. आता मी काय बी झालं ना तरी मी पत्र वाचणारच आहे. तेव्हा ती म्हणत असते, बाई तू पत्र वाचू नको हां, नाहीतर उगाच अजून घराला वाळीत वगैरे टाकतील. तू काही असं करू नको ज्याने अजून मोठं संकट येईल. ती म्हणते, प्रश्न माझ्या घराचा आहे, माझा जीव बी गेला तरी चालेल, पण मी माझ्या घराची फरफट होऊ देणार नाही. अहो ते पत्र द्या, मी वाचते. काय व्हायचं ते होऊ दे, मला मारू दे, माझा जीव जाऊ दे, मला वाळीत टाकू दे, पण आता मी माझ्या घरातल्या लोकांची फरफट होऊ देणार नाही.
त्यांचा हा त्रास हा मला बघवत नाही आऊ. तेव्हा इथे आऊ म्हणते, हे बघ, ते पत्र मी जॉनसाहेबांकडेच ठेवून आले. ते उद्या येतील ना तेव्हा वाचतीला. तू नको काळजी करू, काय बी होणार नाही. सावित्रीला वाईट वाटतं. सावित्री आऊला मिठी मारून रडायला लागते. त्यानंतर राजारामानं वेगळं व्हायचं आहे हा आता सगळ्यांना आपला निर्णय सांगितलेला असतो. तेव्हा चिमणा त्याच्या आई म्हणत असते, अरे राजारामा, हे काय करतोस तू? अरे येगळं राहायचं म्हणतोस, येगळं घर करायचं म्हणतोस. अरे बाबा, असं करू नको र. अरे येगळं करून कुणाचं भलं झालंय? अरे लोकांना तर तेच हवं असतं. लोकांना घर फोडायलाच आवडत असतं, त्यांची मजा होत असते. अरे पण आपल्याला कळायला नको का? कुणी हे भरवलं कुणी तुझ्या डोक्यात? नको र बाबा येगळा हो. तेव्हा इथे दादा म्हणत असतात, जाऊ दे, होऊ दे त्याला वेगळं. त्याला वेगळं व्हायचं आहे ना, होऊ दे. त्याचा पण संसार आहे, त्याची बायका मुलं आहेत. त्याला त्याचा विचार करायला नको का? मी हाय भक्कम माझं घर सांभाळायला. माझं खांदं अजून काही आड्याला पोचत असं नाही. मी करेन माझ्या घरासाठी कष्ट. त्याला बी त्याचं घर कुटुंब आहे ना, त्याला करू दे. जे करायचं आहे ते, त्याला वेगळं व्हायचं आहे त्याला होऊ दे. माझा काय बी नकार नाही. राजारामा, तुला जे योग्य वाटतं ते तू कर बाबा. मी काय तुला अडवणार बिडवणार नाही. तेव्हा इथे राजाराम दादा म्हणत असतात, अहो दादा, मी काय करू सांगा ना. हे काय चाललं आहे आपल्या घरामध्ये? मला सहन होत नाही, मला ते सोसत नाही. मी साधा माणूस आहे, गरीब माणूस आहे. मी काळ्या फुळ्यांमध्ये वाढलेला मी माणूस आहे. या आता आपल्या घरामध्ये जे काय होतं आहे ते मला मान्य नाही. त्यांना शिकू दे, सवरू दे, मोठं होऊ दे, काय करायचं आहे ते करू दे. पण ह्याच्यामध्ये माझ्या पोराबाळांची फरफट व्हायला नको, मला फक्त एवढंच वाटतं. त्यामुळे इथे सावित्री म्हणते, दादा, माझ्यावरती विश्वास ठेवा. अहो यांनी धर्म बदललेला नाही. मी तुम्हाला सांगते ना, हे कधी धर्म बदलूच शकत नाही. तेव्हा ती म्हणते, चिमणा, अगं बाई, हे काय बोलतेस तू? ज्योती धर्म बदलणार नाही. समधीकडं पत्र गेलं तरीसुद्धा तू हा शब्द बोलतेस की ते धर्म बदलणार नाही. तेवढ्यातच इथे आलेला असतो किसा, आणि किसा आता आरडाओरडा करायला लागतो. तो म्हणतो की बाहेर या महाराणी, इथे वाजत गाजत आता बैलाचं हाडूक आणलेलं आहे, असं तो आता खाणाखुणा करून सांगत असतो. कारण ती तेव्हाची त्यांच्या शिक्षा देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती होत्या. ब्राह्मणांना या पद्धतींमध्ये काहीतरी आनंद मिळाला असेल, त्यामुळे त्यांनी हे समद लिहून ठेवलेलं असतं. आणि तेव्हा इथं आता दादा म्हणत असतात, अरे किस्सा काय बोलतोस तू, काय बी कळत नाही. तेव्हा तो खाणाखुणा करून सांगत असतो. तोपर्यंत इथे आता ढोल वाजवत इथे महार लोक हातामध्ये हाडूक घेऊन आलेलं असतात. हाड आणल्यानंतर ते महार लोक बिचारे, त्यांना आता गंगाधर शास्त्रीने जे सांगितलं होतं ते लोक करत असतात. त्यांचे तर बघा, पूर्वीचे हे शेतकरी शेतीभाती करून मानाने जगत होते, पण ब्राह्मणशाहीने त्यांना इथे जातीपातीमध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात बाजूला केलेलं असतं. त्यांना हीन वागणूक देण्यात आलेली असते. जे लोक त्या वेळेला चांगले सुखात राहत होते, त्यांना थोडेफार नडले होते ब्राह्मणांना, त्या लोकांना महार म्हणून त्यांनी इथे आता बाजूला केलेलं असतं आणि त्या लोकांना हाड आणायला सांगितलेलं असतं. तेव्हा सावित्री म्हणते, आऊ, पत्र द्या. आता मला पत्र वाचावंच लागल, नाहीतर हे लोक हाडूक लावतील दाराला. तेव्हा ती म्हणते, थांब, मी घेऊन येते. आऊ जाते पत्र शोधायला, पण ते काही तिला सापडत नाही. आऊ म्हणते, सावित्री, अगं पत्र जिथं ठेवलं होतं ना तिथे पत्र नाही आहे. ती म्हणते, चला माझ्यासोबत. कुठे पत्र ठेवलं होतं? ती म्हणते, अगं इथंच ठेवलं होतं ना. ती म्हणते, पण आता इथं नाही आहे. कुठे गेलं पत्र? आऊ आठवा, नक्की कुठं ठेवलं होतं? ती म्हणते, अगं बाई, इथंच ठेवलं होतं मी पत्र. आणि त्यानंतर इथे सावित्री शोधत असते, पण ते काही सापडत नाही. ती म्हणते, आऊ इथं नाही आहे, आता कुठं शोधायचं? ती म्हणते, अगं बाई, मी इथंच ठेवलं होतं, उगाच घेतलं तुझ्याकडून, नसतं घेतलं तर बरं झालं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पुढील भागामध्ये आता ते महार लोक आलेले असतात, वारकरी घर आणि त्याला हाडूक लावायला आलेले असतात. आणि तेव्हा इथे आता सावित्री जाते आणि ते पत्र शोधत असते. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात की तुमचा गुन्हा इतका मोठा की आता या वारकरी माळ्याच्या घराला आता हे हाडूक लागणारच. चला रे, हे हाडूक लावा, त्याच्या घराला लावा आणि त्याची पूजा करा. त्यानंतर प्रेक्षकांनो, सावित्री जाते, ते पत्र शोधून घेऊन येते. तोपर्यंत हाडूक इथे आता पुसून बिसून त्यांच्या घराला लावण्यात येणार असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, सावित्री ते आता पत्र शोधते, तिला ते सापडतं. आणि ते पत्र खरं तर ज्योतीने लिहिलेलं नसतंच,
ते पत्र सदाशिवने लिहिलेलं असतं आपल्या बाबांसाठी. त्यांनी सांगितलेलं असतं की आम्ही जेव्हा पुण्यामध्ये आलो तेव्हा 2 दिवसातच 2 माणसांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. ती बातमी तुमच्यापर्यंत पोहोचेल, तुम्ही काळजी कराल म्हणून मी तुम्हाला पत्रातून सांगत आहे की धर्मांतर केलेली ती 2 माणसं मी आणि ज्योती नाही. तेव्हा त्या गोष्टीवरती विश्वास ठेवू नका. आम्ही दोघांनी ख्रिस्त धर्म स्वीकारलेला नाही असं त्यांनी पत्रातून सांगितलेलं असतं. तेव्हा सावित्री येते आणि म्हणते, हे बघा ते पत्र, यांनी धर्मांतर केलेलं नाही. गंगाधर शास्त्री म्हणतो, तुला कसं कळलं? ती म्हणते, मी वाचलं ना, मी वाचलं तेव्हा मला कळलं. ते म्हणतात, अच्छा, म्हणजे धर्मांतर केलेलं नाही तर त्यासाठी शिक्षा नाही भेटणार, पण त्याहून मोठी शिक्षा केली ना. एक स्त्री शिकली, तिने शास्त्राचा अपमान केला, त्यामुळे सगळ्यात मोठी शिक्षा तर तुम्हाला आत्ता मिळणार आणि शिक्षा मिळणार म्हणजे मिळणारच. तेव्हा इथे गंगाधर शास्त्री आता शिक्षा द्यायला जाणार. तेवढ्यातच घरातले सगळे लोक खूपच जास्त घाबरलेले असतात.